पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या ऐतिहासिक बारड गडावर बुधवार दिनांक 2 जुलै रोजी म्हणजेच काल हजारो नागरिकांनी अलोट गर्दी केल्याचं दिसून आलं। या गडावरील बारजाई देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी आलेल्या या भाविकांनी पारंपरिक तसेच आधुनिक वाद्यांच्या तालावर नाच गाणे करत आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक उत्साहाचे दर्शन घडविले। हा दिवस आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो मोठ्या आनंदात आणि उत्साहात काल 2 जुलै रोजी साजरा करण्यात आला। तर बारड या गडाला केवळ आदिवासींच्या पारंपरिक देवदेवतांमुळेच नव्हे तर भारतातील पारसी समाजातील अग्नी देवतेचे प्रथम स्थान म्हणूनही ऐतिहासिक महत्त्व या गडाला प्राप्त आहे। या अद्वितीय संगमामुळे बारड डोंगर हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं आहे। बारड गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये बारजाई देवी आणि इतर स्थानिक देवतांविषयी प्रचंड आदर भाव आहे। प्रत्येक वर्षी 2 जुलै रोजी या परिसरातील आदिवासी बांधव सहकुटुंब गडावर येतात आणि देवी देवतांचे दर्शन घेतात। जाणकारांच्या माहितीनुसार आदिवासी समाजात बारड गडावरील देवतांना विशेष महत्त्व दिले जाते। पाऊस चांगला यावा, शेतीचे पीक पाणी चांगले व्हावे, तसेच मुले बाळे आणि जनावरे सुरक्षित राहावीत यासाठी ते येथे देवाला साकडे घालतात। गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात जपली जात आहे। हे येथे आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीवरून स्पष्ट होते। गेल्या काही वर्षापासून बारड गडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। आता केवळ पालघर जिल्ह्यातीलच नव्हे तर केंद्रशासित प्रदेश आणि नाशिक भागातील आदिवासी बांधव देखील आवर्जून या डोंगरावर हजेरी लावतात। गडावरील देवी देवतांचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आदिवासींची पारंपरिक वाद्ये जसे की तारपा, धुमश्या, ढोल ताशे आणि आधुनिक वाद्यांच्या तालावर नाचून गाऊन आनंद व्यक्त केला जातो। या उत्सवात हजारो नागरिक सहभागी होतात आणि पारंपरिक नृत्यांनी व गाण्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो। हा उत्साह पाहून सांस्कृतिक एकोपा आणि पारंपरिक मूल्यांचे जतन किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते। डहाणू तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बारड डोंगरावर दरवर्षीप्रमाणे 2 जुलै रोजी मोठ्या संख्येने निसर्गप्रेमींनी पायी चढाई केली। यावर्षी निसर्गप्रेमींनी काल म्हणजे 2 जुलै रोजी बारड डोंगरावर चढाई केली, आनंद घेतला आणि हा उत्सव जो आहे तो साजरा केला। तसेच या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सीड बॉल वाटपाचा उपक्रम यंदाही राबवण्यात आला। या उपक्रमाची संकल्पना कोसबाळ लिलकपाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक देसले यांची असून परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सीड बॉल तयार केले। सीड बॉल म्हणजे बियाणे आणि खत मिसळून मातीच्या गोळ्या बनवणे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या बिया घातल्या जातात। या गोळ्या मातीमध्ये ठेवल्यास त्या योग्य पोषण मिळून जलद रुजतात आणि चांगले रोप तयार होते। सीड बॉल वाटप उपक्रमाचे हे सलग 3रे वर्ष होते आणि आतापर्यंत सुमारे 20,000 सीड बॉल या परिसरात निसर्गप्रेमींच्या माध्यमातून टाकण्यात आले आहेत। विशेष म्हणजे गेल्या वर्षी सीड बॉल घेऊन गेलेल्या अनेक निसर्गप्रेमींनी यावर्षी स्वतःहून पुन्हा सीड बॉल मागून घेतले। यावरून पर्यावरणाविषयी जागरूकता वाढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले। या उपक्रमामुळे डोंगर परिसरात फुलणारी हरित वनराई आणि नागरिकांमध्ये निर्माण होणारी पर्यावरण साक्षरता हाच खरा उद्देश असून तो हळूहळू सफल होत असल्याचे आम्हाला समाधान आहे, अशी भावना शिक्षक दीपक देसले आणि सरपंच रवींद्र बुजड यांनी काल व्यक्त केली।